का काय गं? बया कुठं रे? कुठे चाललाय? हा होय, काय काय करतो आता हे गाडो? राखायला चाललाय होय. दोंडवाडी काय इकडं का इकडं? इकडं इकडं सरळ. बरोबर हा मला बाहेर दिसते बरं का जरा आहे ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण निघालेलो आहोत सायली पाटील हिने बांधलेलं घर पाहण्यासाठी. सायली पाटील म्हणजे महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना आणि लावणी सम्राज्ञी. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर फिरणारी आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेली सायली पाटील आपल्या नृत्याच्या जोरावरती आणि आदेवरती तरुणांना घायल करणारी, एवढंच काय तर पारंपरिक नृत्य सुद्धा सादर करणारी आणि आपल्या पारंपरिक नृत्याच्या तालावरती प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेली. पंढरीची वारी चालू असताना वारीमध्ये अभंग गाऊन मंत्रमुग्ध होणारी आणि ते पाहून कितीतरी भाविक हे अभंगाचा आस्वाद घेत होते. अशी ही सायली पाटील तिने बांधलेलं घर पाहण्यासाठी आज आपण निघालेलो आहोत. चला तर मग पाहूया. आता आपण पिलू या ठिकाणावरून निघालेलो आहोत सायली पाटील यांचं घर बांधण्यासाठी. पैसे तर सगळेच कमवत असतात, पण आपल्या गरजा भागून उरलेल्या पैशाचं कोणाच्या तरी गरिबाच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांचा आनंद पाहून आपल्याला समाधान मिळावं असं वाटणारे लोक या जगात खूप कमी आहेत. त्यापैकीच एक आहेत ते म्हणजे सायली पाटील. पिलिओमधून थोडंसं पुढं आलं की हा लागतो साळमुख चौक. साळमुख चौक या ठिकाणी माऊली हॉटेल प्रसिद्ध आहे. तसेच मंगलमूर्ती भेळ सुद्धा आहे. हा चौक तसा मोठा आहे कारण या ठिकाणी बाहेरून खूप लोक येत असतात. सांगोला आणि अकलूज हा रोड आहे. खूप दिवसापासून सायली पाटील यांनी बांधलेलं घर पाहण्याची इच्छा होती, पण बऱ्याच अडचणी येत होत्या आणि त्यांनी बांधलेलं घर हे तुम्हाला दाखवायचं होतं. बरेच दिवस झाला आम्ही प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. पण आणि सोबतही कोण येत नव्हतं. आज आपला मित्र बापराव साठे हा आला आणि त्याला मी बोललो की आपल्याला असं असं एका ठिकाणी जायचंय, तर तो बोलला चल. त्यामुळे आता आम्ही पिलू या ठिकाणावरून निघालेलो आहोत आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला सायली पाटील यांनी कशा पद्धतीने घर बांधले हे पाहायला मिळणार आहे. सायली पाटील ताईंना भेटण्याची इच्छा तर खूप दिवसापासून आहे. ही इच्छा कधी पूर्ण होईल नाही सांगता येत, पण असं वाटतंय की लवकरात लवकर पूर्ण होईल. सायली पाटील ताई या इंस्टाग्राम वरती पण बऱ्याच फेमस आहेत. त्यांच्या प्रत्येक रील्स या व्हायरल होत असतात. त्यातील एका रील्स मध्ये ताई आमच्या भागात येणार होत्या. त्यावेळेस मी त्यांच्या रील खाली एक कमेंट केली होती की ताई तुम्ही आमच्या भागात आल्यानंतर आम्हाला ओळख द्या म्हणजे झालं. त्यावेळेस सायली पाटील ताईंची मला कमेंटला रिप्लाय सुद्धा आला होता की हो दादा नक्कीच, पण काही कारणास्तव मला त्यांच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. त्यामुळे आमची भेटही झाली नाही, पण कदाचित थोड्या दिवसानंतर आमची भेट नक्की होईल. 8 दिवसापासून घर बघायला जायचं म्हणत होतो, पण आज योग आला. सायली पाटीलला समोरून बघितलं नाही. कमीत कमी त्यांनी बांधलेलं घर तर आपण बघूया. साळमुखमधून पुढं आल्यानंतर हा लागतंय तांदळवाडी चौक. तांदळवाडी चौकात सततच गर्दी असते. तांदळवाडी सोडल्यानंतर आम्हाला भाळवणी लागणार आहे आणि आम्ही आता भाळवणीच्या दिशेने पुढे चाललो आहे. बया कुठं रे? कुठे चाललाय? हा होय, काय काय करतो आता हे गाडो? राखायला चाललाय. बरोबर, काय वाळ वगैरे आणते ती का मग? विटा बरोबर, कामाला वगैरे स्वतःच येते काही? याला भारी बाबा. तिथलंच आहे का बाहेर जाय? मालक कुठला आहे मालक? तिथलंच आहे का? बरं, मी म्हणतो बाहेरचा आलाय, बघितलं नाही या साईडला कधी. चल मग जाऊ का? गाडू हा माणसाला बिझनेस करायला काय लागत नाही. त्याच्यावर पण माणूस बिझनेस काय भावा होय, बिझनेस करायला काय लागत नाही. फक्त बिझनेस करण्याची टॅक्ट पाहिजे माणसाला. दोंडवाडी काय इकडं का इकडं? इकडं इकडं सरळ.
बरोबर, किती लांब आहे तरी? मला काय एवढं कळायचं होय. हे आता भाळवणी लागणार आहे. बर, मग इथनं पुढं आहे का दोंडवर? भाळवणीच्या पुढं लागते. बरोबर. धोंडवाडी पाटी म्हणून लिहिलेलं आहे की तिथे पाटी आहे की बरं सरळ मोहरं जायचं. अजून चांगलं हिथनं तांदूळवाडीत काही मोठं बरोबर. इकडे उठ चाललाय रानात वैरणा नाही. वर ना नाही आता ह्या वयात वैरण ती काय करायचं सायकल चालवत आहे अजून. काय करायचं काय नेमकं सायकलीच व्यायाम आहे चांगला म्हणायचं. हा एवढं की काय आता एवढं समजलं लांब निघालं दिसत नाही. जवळ जवळ आल्याशिवाय दिसत बरोबर दिसायचं कमी आलं म्हणून बसून जायचं बंद केलं. बरोबर. आपलं टाकटिक काय तर जेवला का नाही? जेवण माघारी आल्यावर बरोबर बरोबर. लवकर जेवण चला मग तिकडे जा ना. पुढे गावा पुढे बरोबर चल. धोंडवाडी पाटी म्हणून पुढे आहे हात वळावा लागतो. बरोबर चल. थांबू का इथे जरा, तिथे एका स्पेशल माणसासाठी आपल्याला काहीतरी घ्यायचं खायला. किती केलं? ती 50 आणि ती 50 आणि ऍपल तिथे 40 हा का काय कमी कराय तसं ना मग काकासारखं दिसतोय का म्हणलं. दही करा द्या की 40 45 कशाला 31 आहे. फक्त दाढी आणि केस पिकले थोडीशी. होय 62 बरोबर. चांगली द्या बघून. 50 का बरं करा. बिस्किटचं पुढं हे कितीला आहे? हा? दोन चला येऊ का? बाळवणीमध्ये आम्ही तिथं असणाऱ्या एका खास व्यक्तीसाठी खायला घेतलं आणि बाळवणीतल्या केळं विकणाऱ्या काकांनी तर मज्जाच केली. कारण ते मला डायरेक्ट काका बोलले. मला पण कसं तरच वाटलं, कारण आपण काका झालो. अरे दाढी आणि मिशी थोडीशी पिकले तरी लोक आपल्याला काका म्हणायला लागले. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीने काका म्हणलं असतं तरी पण चाललं असतं किंवा कपून घेतलं असतं, पण 65 वर्षाच्या काकांनीच मला काका बोललं, त्यामुळे जरा विचित्रच वाटलं. असू द्या, कसं असेल तसं असेल, काका तर काका. आता आपण सायलीताईंनी बांधलेल्या घराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तुम्हाला जे घर दाखवायचं होतं त्या घरापाशी आपण आता सध्या पोहोचलेलो आहे. तर महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना आणि लावणी सम्राज्ञी सायलीताई पाटील यांनी हे घर बांधून दिलेलं आहे. इथे एक आजी राहत होत्या, त्या आजींना घर नव्हतं राहायला, त्या आजींना हे घर बांधून दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पाठीमागे. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.